पण मी तसाच खेळतोय. मला खूप गोष्टी कळल्या जे तू माझ्या पाठीमागे बोललेस आतापर्यंत. तर तुम्ही येऊन कन्फ्रंट कर. आपण मला गरज नाही ना कन्फ्रंट. अरे मग मला कसं कळेल? असेल तर व्हॉट एव्हर इट इज. नाही जे बोलणं जाते ते ऑडियन्सकडे जाते. बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉसमध्ये खेळ खूप इंटरेस्टिंग होत चालला आहे. जसे जसे दिवस वाढत आहेत, जसे जसे आठवडे वाढतात, तसे तसे गेममध्ये पण खूप ट्विस्ट येत आहे. आज नॉमिनेशन टास्क झाला, पण ह्या नॉमिनेशन टास्कमध्ये होणार मल्टिपल इव्हिक्शन. म्हणजे ह्या नॉमिनेशन टास्कमध्ये जेवढे सदस्य नॉमिनेट होणार त्यातून एक नाही, 2 किंवा 3 किंवा 4 किंवा मल्टिपल सदस्य पुढच्या आठवड्यात घराबाहेर जाऊ शकतात. पहिल्या फेरीत बजर वाजवला आहे राकेशने, आणि राकेशने बजर वाजवल्यामुळे राकेशने विशालला केलं आहे नॉमिनेट. गेमच्याच आधी विशालने राकेशला खूप कन्व्हिन्स करायचं ट्राय केलं की मला नॉमिनेट नको करू, कारण की स्ट्रॉंग प्लेअर गेममध्ये असायला पाहिजे. पण तरीही जेव्हा बजर वाजवलं त्यानंतर राकेशने विशालचंच नाव घेतलं. थोडेसे दोघांमध्ये मतभेद पण झाले, थोडीशी बोली पण झाली दोघांमध्ये. पण आता विशाल नॉमिनेट आहे. आता बघायचं आहे की पुढे ह्या भागामध्ये कोण अजून नॉमिनेट होणार आहे आणि कोण पुढच्या आठवड्यात घराबाहेर जाणार. अजून अशी अपडेट्स जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला सबस्क्राईब करा.